विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचा धडा वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते सोडवणार आहोत. धडा क्रमांक 1, इतिहासाची साधने. सोबत तुमच्या वही आणि पेन नक्की असू द्या, जेणेकरून तुम्हाला उत्तरं जे आहेत ते लिहिता येतील. ठीक आहे, आपण सुरू करणार आहोत. प्रश्न पहिला, वेगळा घटक ओळखा. पहिला पर्याय स्मारके, दुसरा पर्याय ओव्या, तिसरा पर्याय गाणी आणि चौथा पर्याय कथा. तर याचं अचूक उत्तर तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे स्मारके. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता किल्ल्याचा प्रकार नाही? पर्याय बघून घ्या. पहिला पर्याय गिरिदुर्ग, दुसरा पर्याय भुईकोट, तिसरा पर्याय जलदुर्ग आणि चौथा पर्याय जंगलदुर्ग. तर किल्ल्यांच्या प्रकारामध्ये जंगलदुर्ग हा पर्याय चुकीचा आहे, तो प्रकारच नाही आहे. प्रश्न क्रमांक 3, नाण्यांसंबंधी अयोग्य जोडी ओळखा. तर राज्यकर्ता आणि त्या राज्यकर्त्यानं जे नाणं तयार केलेलं होतं त्यावरती कुणाचं चित्र होतं असा हा प्रश्न आहे. पर्याय पहिला अकबर राम सीतेचे चित्र, हैदर अली शिव पार्वतीचे चित्र, तिसरा पर्याय पेशवे अरेबिक भाषा आणि चौथा पर्याय शिवराय भवानी मातेचे चित्र. तर याचं अचूक उत्तर आहे शिवराय भवानी मातेचं चित्र. ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता लिखित साधनांचा प्रकार नाही? पहिला पर्याय पत्रव्यवहार, पोथ्या, त्यानंतर बखरी आणि 4 वरीलपैकी सर्व आहेत. तर अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व आहेत. प्रश्न 5, बखरीमधून खालीलपैकी काय समजत नाही? पर्याय पहिला राज्याचे चरित्र, 2 सांस्कृतिक जीवन, 3 भाषा व्यवहार आणि 4 राजकीय घडामोडी. तर बखरींमधून बखरचा अर्थ आहे खबर. तर यामधून आपल्याला राज्याचे चरित्र हे कळत नाही. प्रश्न क्रमांक 6, वेगळा घटक ओळखा. पर्याय पहिला वंशावळी, पर्याय दुसरा ग्रंथ, पर्याय तिसरा स्मारके आणि चौथा पर्याय न्यायनिवाडे. तर अचूक उत्तर आहे स्मारके, कारण हे जे 3 आहेत राहिलेले 3, तर हे 3 लिखित साधनांमध्ये यांचा समावेश होतो. प्रश्न 7, मौखिक साधनांचा कोणता प्रकार नाही? पर्याय पहिला मिथके, पर्याय दुसरा ताम्रपट, तिसरा पर्याय लोकगीते आणि चौथा पर्याय कथा. तर लक्षात घ्या, या ठिकाणी ताम्रपटांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 8, वेगळा घटक ओळखा. भुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. तर हे जे याचं अचूक उत्तर आहे मंदिरे, कारण उर्वरित 3 जे आहेत या तिघांचा समावेश लिखित साधनांमध्ये केला जातो. प्रश्न 9, वेगळा घटक ओळखा. पर्याय पहिला श्लोक, पर्याय दुसरा म्हणी, पर्याय तिसरा आज्ञापत्रे आणि पर्याय चौथा गाथा. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते उत्तर आहे आज्ञापत्रे, कारण यांचा समावेश लिखित साधनांमध्ये केला जातो. प्रश्न 10, स्मारकांमध्ये कशाचा समावेश होत नाही? पर्याय पहिला कबर, दुसरा समाधी, तिसरा राजवाडे आणि चौथा आहे वीरगड. तर स्मारकांमध्ये राजवाड्यांचा समावेश होत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 11, इमारतींमध्ये कशाचा समावेश होतो? पर्याय पहिला राजवाडे, दुसरा मंत्री निवास, तिसरा राणीवसा आणि चौथा वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, इमारतींमध्ये वरीलपैकी सर्व म्हणजे राजवाडे, मंत्री निवास आणि राणीवसा या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये केला जातो. प्रश्न 12, या ठिकाणी व्याख्या आपल्याला दिलेली आहे. ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर
इतिहास लिहिला जातो त्या पुराव्यांनाच रिकामी जागा असे म्हणतात. तर अचूक उत्तर काय आहे ते आपण शोधूया. पर्याय पहिला इतिहासाचे पुरावे, पर्याय दुसरा इतिहासाचा आधार, पर्याय तिसरा इतिहासाची साधने आणि चौथा पर्याय इतिहास. तर ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो त्या पुराव्यांना म्हणतात इतिहासाची साधने. पुढील प्रश्न क्रमांक 13. प्रवास वर्णन लिहिणारे खालीलपैकी परकीय प्रवासी कोण नव्हते? तर परकीय प्रवासी विचारलेला आहे आपल्याला. पर्याय पहिला अल्बेरुनी, दुसरा इब्न बतूता, तिसरा निकोलस मनुची आणि चौथा वरीलपैकी सर्व. तर याचं हे जे परकीय प्रवासी होते यामध्ये या सर्वांचा समावेश केला जातो. सर्वांची नावं समाविष्ट असल्यामुळं या ठिकाणी सर्वच जण परकीय प्रवासी होते. पुढील प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी इतिहासाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? तर पर्याय पहिला व्यक्ती, दुसरा पर्याय समाज, तिसरा पर्याय स्थळ व काळ आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर इतिहासाचे महत्त्वाचे घटक हे चारही जे आहेत, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ, हे चारही याचे महत्त्वाचे घटक आहेत. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणकोणत्या बखरी उपलब्ध आहेत? पर्याय पहिला सभासद बखर, दुसरा भाऊसाहेबांची बखर, तिसरा महिकावतीची बखर आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, ह्या ज्या तीनही बखरी आहेत या तीनही बखरी उपलब्ध असल्यानं पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी मध्ययुगीन भारतावर लिखाण करणाऱ्या पाश्चात्य इतिहासकारांची नावे ओळखा. तर पर्याय पहिला आहे ग्रँडोफ, दुसरा रॉबर्ट आर्म, तिसरा MC स्प्रेंगल आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व बरोबर. कारण हे तीनही जे इतिहासकार आहेत यांनी भारताच्या मध्ययुगीन इतिहासावरती लेखन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. नाण्यांमधून आपल्याला खालीलपैकी काय समजत नाही? तर जे समजत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय पहिला राज्यकर्त्यांची माहिती व काळ, दुसरा पर्याय धार्मिक संकल्पना, तिसरा पर्याय लिपी व भाषा आणि चौथा पर्याय वास्तुकलेची प्रगती. तर याचं अचूक उत्तर आहे वास्तुकलेची प्रगती. ते आपल्याला नाण्यांवरून समजत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 18. ऐतिहासिक वस्तूंच्या अभ्यासातून कोणती माहिती मिळते? पर्याय पहिला वास्तुकलेची प्रगती, दुसरा पर्याय कलेचा दर्जा, तिसरा पर्याय बांधकामाची शैली आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या, ऐतिहासिक वस्तूंच्या अभ्यासातून आपल्याला वरीलपैकी सर्व जी माहिती आहे म्हणजे वास्तुकलेची प्रगतीसुद्धा आपल्याला समजते, कलेचा दर्जा समजतो आणि बांधकामाची शैलीसुद्धा आपल्याला समजते. पुढील प्रश्न क्रमांक 19. कोणत्या मध्ययुगीन राजाच्या काळातील शिलालेख सापडले आहेत? पर्याय पहिला चालुक्य, दुसरा राष्ट्रकूट, तिसरा चोळ व यादव आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या, हे जे 4 राजघराणे आहे तर या घराण्यांमधून सगळ्यांमध्येच आपल्याला शिलालेख जे आहेत ते सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 20. लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्याला रिकामी जागा साधने असे म्हणतात. पहिला पर्याय लिखित साधने, दुसरा पर्याय भौतिक साधने, तिसरा पर्याय मौखिक साधने आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे संक्रमित होते त्याला म्हणतात मौखिक साधने. प्रश्न क्रमांक 21. शिलालेख व ताम्रपटांवरून आपल्याला खालीलपैकी काय समजते? पर्याय पहिला भाषा, दुसरा पर्याय लिपी, तिसरा पर्याय समाजजीवन व व्यवहार आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, शिलालेख व ताम्रपटावरून आपल्याला या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी लक्षात येतात, ज्यामध्ये भाषा, लिपी, समाजजीवन व व्यवहार या सगळ्यांचा समावेश आपल्याला करावा लागेल.
प्रश्न क्रमांक 22, बखरी व तवारीखांमधून आपल्याला काय समजते? पर्याय पहिला, त्या काळातील घटना समजतात. दुसरा, भाषा व्यवहार समजतो. तिसरा, सांस्कृतिक जीवन समजते. आणि चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या, बखरी व तवारीखांमधून आपल्याला वरीलपैकी सर्व म्हणजे या तीनही बाबी ज्या आहेत त्या समजतात. प्रश्न 23 हा जरा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी एकाच प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न विचारलेले आहेत आणि नेहमीपेक्षा पर्यायसुद्धा वेगळे आहेत. 23वा प्रश्न त्यामधला असं म्हणतो आहे की तांब्याच्या पत्रांवर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. आणि असं म्हणतो दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख म्हणतात. आता ह्या 2 या ठिकाणी आपल्याला विधानं दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं बरोबर आहे का दुसरं बरोबर आहे का दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, ह्या ज्या 2 व्याख्या आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही व्याख्या ज्या आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 24, भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालखंड खालीलपैकी कोणता? तर भारताच्या इतिहासामध्ये पर्याय पहिला, इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतचा काळ. पर्याय दुसरा, 10व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंतचा काळ. पर्याय तिसरा, 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा काळ. आणि शेवटचा पर्याय, इसवी सनाच्या 10व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा काळ. तर याचं जे अचूक उत्तर आहे म्हणजे मध्ययुगाचा कालखंड 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो.